सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। अल निनोमुळे यंदा दुष्काळाचं भीषण संकट ओढावलंय असा अंदाज मान्सून पूर्वी वर्तवण्यात आलेला होता। राज्यातील एकूण 3029 धरणांमध्ये सध्या 68.91% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 71.37% इतका होता। यंदा राज्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा किंचित कमी झालाय। कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक म्हणजे 85.18% उपयुक्त पाणीसाठा आहे। त्यानंतर पुणे विभागात 82.69% आणि तिकडे नाशिक विभागात 70.63% साठा उपलब्ध आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 44.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 57.37% होता, म्हणजे वर्षभरात जवळपास 13% घट झाली आहे। एकूणच काय तर कोकण आणि पुण्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा आहे, मात्र मराठवाडा अद्यापही कोरडाच आहे। बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं बहुतांश नद्या नाले वाहू लागलेत। 13 पैकी 11 तालुक्यांमधील 91 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। मात्र या पावसाचाही जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या जिवंत जलसाठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाहीये। धरणातील जिवंत जलसाठा अद्याप 0% असून प्रकल्पाला जीवनदान देणाऱ्या मराठवाडा भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं पाणीसाठ्यात वाढ झालेली नाहीये। सध्या केवळ धामणा नदीला प्रवाह सुरू आहे, तरी खडकपूर्णा धरण अद्याप पावसाच्या प्रतीक्षेतच आहे। आता बातमी पुण्यात आहे। खडकवासला धरण साखळीतून मुठा नदीत 29,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुणे शहरातील भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला। नदीपात्रात करण्यात आलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे पूरपरिस्थितीत वाहनं वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं शहरात जागोजागी बहुमजली पार्किंग उभारावी अशी आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिकांच्या वतीनं केली जाते।